हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे मंचुरियन। आपण फ्लावरचे मंचुरियन बनवणार आहोत। तर बघा, मी अशा प्रकारे फ्लावर घेतलेला आहे। एक अख्खा फ्लावर घेतलेला आहे। तो अशा प्रकारे मी तुकडे करून घेतलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला तुकडे करून हे बॉईल करायचे नाही। याला मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून 1 तास ठेवायचे आहे। याने याच्यामध्ये एखादा किडा वगैरे असेल तर तो निघून जाईल। अशा प्रकारे मी 1 तास पाण्यामध्ये ठेवून स्वच्छ केलेला आहे। अशा प्रकारचा आपला फ्लावर मी काढून घेतलेला आहे। तर चला तर आपण सुरुवात करूया। मी एक बाउल घेतलेला आहे। बाउलमध्ये आपण 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 2 चमचे मैदा घेतलेला आहे। अशा प्रकारे आपण 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 2 चमचे मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे 1 चमचा काळी मिरी पावडर आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत। चवीनुसार मीठ घातलेले आहे आणि यामध्ये काश्मीरी लाल मिरची 1 चमचा घेतलेली आहे, मोठा चमचा आहे। अशा प्रकारे घेतलेले आहे। आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊया। आता यात आपण थोडे थोडे पाणी घालून आपल्याला स्लरी तयार करायची आहे। अशा प्रकारची मी स्लरी तयार करते। आपल्याला थोडे थोडे पाणी घालायचे आहे। आपल्या याच्यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे। अशा प्रकारे आपण स्लरी तयार करून घेतोय। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्याला फ्लोरिंग कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करायचं आहे। आपल्याला याला फ्लावरला कोटिंग होईल अशा पद्धतीने स्लरी तयार करून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये हा फ्लावर घालून घेऊया आणि आपल्याला हे सर्व मिक्स होईल असे आपल्याला कोटिंग करून घ्यायचे आहे। आपल्याला हलकीशी कोटिंग होईल अशा प्रकारे याची कोटिंग करायची आहे। जास्त जाडसर कोटिंग झाली नाही पाहिजे। अशा प्रकारची आपल्याला कोटिंग करायची आहे। बघू शकता आपण, अशा प्रकारची आपल्याला कोटिंग झाली पाहिजे, जाडसर झाली नाही पाहिजे। अशा प्रकारची मी कोटिंग करून घेतलेली आहे। एकीकडे आपण तेल तापवण्यासाठी ठेवलेले आहे। तेल जास्तीचे तापवायचे नाही, हलकेसे तेल तापवायचे आहे। अशा प्रकारे आपण आता तळण्यासाठी घेणार आहोत। तर बघू शकता आपण, तेल तापलेले आहे। आपल्याला हे एक एक करून घालायचे आहे। मीडियम फ्लेमवर आपल्याला तळायचे आहे। हाय फ्लेमवर तळले तर ते आतमध्ये कच्चे राहतील। अशा प्रकारे आपण तळून घेतोय। अशा प्रकारे आपण टाकून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी तळून घेतलेली आहेत। आता याला बाहेर काढते। अशा प्रकारे आता दुसरे घालत आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण दुसऱ्या बॅचचे घालून घेऊया। अशा प्रकारे आपण तळून घेऊयात।
बघा तर फ्रेंड्स, आपले फ्लावर कोटिंग केलेले आपले पकोडे तळून झालेले आहे. अशा प्रकारचे मी तळून घेतलेले आहे. आता पुढची प्रोसेस करूया. छानसे कुरकुरीत झालेले आहे. अशाच प्रकारचे आपल्याला करायचे आहे. कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत. तर आता पुढची तयारी करू. बघा तर फ्रेंड, मी जास्तीचे तेल काढून घेतलेले आहे. आता आपण तेल थोडेसे टाकून देऊया. बघा तर फ्रेंड्स, आपले तेल तापलेले आहे. आता यामध्ये घालणार आहोत आपण 1 चमचा बारीक चॉप केलेला अद्रक आणि 2 चमचे मी लसूण घेतलेला आहे बारीक चॉप करून. आता हे आपल्याला हाय फ्लेमवर तळायचं आहे. जास्त लाल होऊ द्यायचं नाही. आता यातच आपल्याला घालायचं आहे 1 कांदा बारीक चॉप केलेला. तोही यामध्ये हाय फ्लेमवरच आपल्याला ही क्रिया करायची आहे. आता यात आपला पातेच्या कांद्याला जो सफेद कांदा असतो तो घेतलेला आहे, तो घालून घेऊया यामध्ये. आपल्याला छान परतत राहायचे आहे. हे आपल्याला सॉफ्ट करायचे नाही, फक्त यातले ट्रान्सपरंट होईपर्यंतच आपल्याला तळायचे आहे. आता यामध्ये घालणार आहोत 1 बारीक चॉप केलेली हिरवी मिरची. आता यात घालणार आहोत आपण 1 शिमला मिर्च बारीक चॉप करून घेतलेला आहे, तो घालून घेत आहोत. आता यामध्ये घालणार आहोत हा पातीचा कांदा घेतलेला आहे, तो बारीक चॉप केलेला आहे, तो घालून घेऊया. हे आपल्याला हाय फ्लेमवरच करायचं आहे. आता यात घालणार आहोत आपण डार्क सोया सॉस 1 चमचा. आता आपण गॅसची फ्लेम थोडी कमी करूया. आता यात घालणार आहोत चिली सॉस, टोमॅटो चिली सॉस आहे. यात 2 चमचे चिली सॉस घातलेला आहे. आता हे आपण गॅस लो केलेला आहे. आता यामध्ये आपण थोडेसे पाणी घालूया की आपले मसाले जळणार नाही. अशा प्रकारे घालून घेऊया. आता आपल्याला एक स्लरी तयार करायची आहे. त्यात 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेते. यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपल्याला पातळशी स्लरी तयार करायची आहे. बघू शकता आपण अशी स्लरी मी तयार केलेली आहे. आता ही आपण गॅस हाय करूया आणि यामध्ये थोडी थोडी स्लरी घालून आपल्याला हे बॅटर शिजवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे यात थोडेसे पाणी घालूया, कारण आपली ग्रेव्ही ही घट्ट होऊ लागलेली आहे. यात आणखीन थोडे पाणी घालूया. आता याला एक उकळ येऊन देऊया. जवळून दाखवते, बघू शकता आपण आपली मंचुरियन्स कसे व्यवस्थित झालेले आहेत. आता आपण याला काढून घेऊया सर्व करण्यासाठी. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सर्व केलेले आहे. खूप सुंदरसे दिसत आहेत आणि खूप सुंदरसा वास पण झालेला आहे. अशा प्रकारचे आपले व्हेज मंचुरियन्स
खूप कुरकुरीत आणि छानसे झालेले आहे, सर्वांना आवडतील असे झालेले आहेत. बघू शकता आपण मी मंचुरियन्स अशा प्रकारचे फ्लावरचे मंचुरियन्स बनवले आहे. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.